नमस्कार मित्रांनो, भगवद्गीता हा केवळ एक ग्रंथ नाही तर तो मानवी मानसिकतेचा आरसा आहे. आपण अनेकदा विचार करतो की गीतेची सुरुवात भगवंताच्या उपदेशाने झाली असेल, पण तसे नाही. गीतेची सुरुवात होते ती एका भीतीने ग्रासलेल्या प्रश्नाने. हा प्रश्न आहे धृतराष्ट्राचा. अध्याय पहिल्याचा हा पहिलाच श्लोक. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. या श्लोकाचा वरवरचा अर्थ असा की धृतराष्ट्र संजयाला विचारतोय, हे संजया, धर्मभूमी कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेने गोळा झालेल्या माझ्या मुलांनी आणि पांडूच्या मुलांनी काय केले? त्यांच्यात युद्ध झालं की पांडवांनी शस्त्र टाकली की माझ्या मुलांनी रणांगण गाजवून पांडवांचा अंत केला? माझ्या रक्ताच्या विजयाची वार्ता मला ऐकायची आहे. धृतराष्ट्र खरं तर पांडवांचा काका होता, पण तो त्यांना पांडूचे पुत्र म्हणतो आणि कौरवांना माझे पुत्र म्हणतो. ही स्व आणि पर ही भावनाच त्यांच्यातील लोभ दर्शवते. त्याला पांडव कधीच आपले वाटले नाहीत. धृतराष्ट्राला माहीत होतं की पांडव धर्माच्या बाजूने आहेत, म्हणूनच त्यांना मनात भीती वाटत होती की धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्राचा प्रभाव पडून त्यांचे पुत्र कदाचित युद्ध न करताच परत येतील किंवा हरतील. त्यांना मनापासून हेच ऐकायचे होते की धृतराष्ट्रा, तुझे पुत्र जिंकत आहेत. जेव्हा ते विचारतात त्यांनी काय केले, तेव्हा त्यांच्या प्रश्नामागे एक छुप्या प्रकारचा लोभ असतो की पांडव समाप्त झाले का किंवा त्यांनी हार मानली का. त्यांना शांतता नको होती, तर आपल्या पुत्रांचे निर्दोष वर्चस्व हवे होते. धृतराष्ट्र केवळ डोळ्यांनीच नाही तर बुद्धीनेही अंध झाले होते. पुत्रांच्या प्रेमापोटी त्यांनी धर्माकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या या एका प्रश्नातून त्यांच्या मनातील लोभ, भीती आणि पांडवाबद्दलचा द्वेष स्पष्टपणे दिसून येतो. आता बघा, संख्याबळाचा विचार केला तर कौरवांकडे 11 अक्षौहिणी सैन्य होते, तर पांडवाकडे केवळ 7 अक्षौहिणी. कौरवांचे सैन्यबळ पांडवापेक्षा कित्येक पटीने जास्त होते. त्यांच्याकडे भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि कर्णासारखे महायोद्धे होते. तांत्रिकदृष्ट्या कौरवांचा विजय निश्चित वाटत होता. तरीही धृतराष्ट्राच्या मनाला प्रचंड भीती आणि शंकेने ग्रासले होते. ही भीती सैन्यबळाची नव्हती, तर ती धर्माची होती. धृतराष्ट्राला माहिती होते की कुरुक्षेत्र ही धर्मभूमी आहे. त्याला धास्ती वाटत होती की या पवित्र भूमीच्या प्रभावामुळे त्यांच्या मुलाची बुद्धी फिरली तर नाही ना, किंवा धर्माच्या या पवित्र ठिकाणी गेल्यावर पांडवाचे आत्मबळ वाढून ते माझ्या मुलांवर भारी तर पडणार नाहीत ना. धृतराष्ट्रांना हे सत्य आतून उमजले होते की ज्यांच्यासोबत धर्म आहे त्यांचा विजय निश्चित आहे. पांडव संख्येने कमी होते, त्यांचे सैन्यबळ कमी होते, पण त्यांच्याकडे सत्याचे अधिष्ठान होते. आणि दुसरीकडे कौरव संख्येने जास्त असूनही केवळ अधर्माच्या बाजूने उभे असल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच धृतराष्ट्रांच्या मनात पराजयाची भीती घर करून बसली होती. म्हणूनच मित्रांनो, हा श्लोक आपल्याला शिकवतो की तुमच्याकडे कितीही मोठे सैन्य किंवा साधन सामग्री असली तरी जर तुमचा मार्ग अधर्माचा असेल तर भीती तुमचा पाठलाग कधीच सोडत नाही. धृतराष्ट्राची ही भीती आपल्याला सांगते की विजय शस्त्रास्त्रांवर नाही तर सत्यावर आणि धर्मावर अवलंबून असतो. मित्रांनो, पहिल्या श्लोकात आपण पाहिलं की धृतराष्ट्र कशा प्रकारे भीतीने संजयाला प्रश्न विचारतो. आता दुसऱ्या श्लोकात संजय उत्तर द्यायला सुरुवात करतो. या श्लोकात आपल्याला एका अशा राजाचा चेहरा पाहायला मिळतो जो बाहेरून शक्तिशाली दिसतोय पण आतून मात्र हादरलेला आहे. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. संजय धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावरील परिस्थिती सांगताना म्हणतो, हे राजा, पांडवाच्या सैन्याची ती शिस्तबद्ध व्यूहरचना पाहून राजा दुर्योधन आपले गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे गेला आणि त्यांना काही शब्द बोलला. आता या श्लोकाचा खोलवर अर्थ समजून घेऊया, जो आपल्याला दुर्योधनाच्या मानसिकतेबद्दल खूप काही सांगून जातो. मित्रांनो, कौरवांकडे सैन्यबळ जास्त होतं, पण जेव्हा दुर्योधनाने पांडवाच्या सैन्याकडे पाहिलं तेव्हा त्याला तिथे संख्याबळापेक्षा शिस्त आणि नियोजन जास्त दिसलं. पांडवांनी आपले सैन्य अशा पद्धतीने उभे केले होते की ते अतिशय शक्तिशाली दिसत होते. ही व्यूहरचना पाहून दुर्योधनाच्या मनात धडकी भरली. त्याला जाणीव झाली की शत्रू जरी संख्येने कमी असले तरी त्यांचे नियोजन चोख आहे.
दुर्योधन स्वतःला खूप मोठा योद्धा आणि राजा समजत होता, पण भीती वाटताच तो कोणाकडे गेला? तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे गेला. खरं तर सेनापतीकडे निरोप पाठवता आला असता, पण दुर्योधन स्वतः त्यांच्याकडे चालत गेला. हे त्याच्या मनातील अस्वस्थतेचं लक्षण आहे. जेव्हा माणूस आतून घाबरतो तेव्हा तो आधार शोधण्यासाठी धावपळ करू लागतो. दुर्योधन द्रोणाचार्याकडे का गेला? यामागे एक कुटील हेतू होता. द्रोणाचार्यांनी पांडवांना आणि कौरवांना दोघांनाही शिकवलं होतं आणि त्यांचं पांडवांवर विशेष प्रेम होतं. दुर्योधनाला वाटलं की कदाचित युद्धात द्रोणाचार्य पांडवावर दया दाखवतील, म्हणून तो त्यांना पांडवाचे सैन्य दाखवून एक प्रकारे टोमणा मारण्यासाठी, त्यांना सतर्क करण्यासाठी तिथे गेला. संजयाने इथे दुर्योधनाला राजा म्हटलं आहे. धृतराष्ट्र अजून जिवंत असतानाही दुर्योधन स्वतःला राजा मानत होता, पण हा राजा पांडवाच्या केवळ 7 अक्षौहिणी सैन्याला पाहून डगमगला होता. यावरून हे सिद्ध होतं की जर तुमच्या पाठीशी सत्य नसेल तर तुमचं पद आणि तुमची सत्ता तुम्हाला मानसिक बळ देऊ शकत नाही. तर मित्रांनो, हा श्लोक आपल्याला सांगतो की शत्रू किंवा संकट कितीही लहान असलं तरी त्यांचं नियोजन, मॅनेजमेंट जर चांगलं असेल तर मोठ्या मोठ्या शक्तींनाही घाम फुटतो. दुर्योधनाकडे सैन्य होतं, पण पांडवाकडे जिद्द आणि शिस्त होती. तर मित्रांनो, ज्यांच्याकडे 11 अक्षौहिणी सैन्य होतं, जो स्वतःला जगाचा राजा समजत होता, तो दुर्योधन पांडवाच्या केवळ 7 अक्षौहिणी सैन्याची व्यूहरचना पाहून इतका अस्वस्थ का झाला? आपल्या गुरूंकडे म्हणजेच द्रोणाचार्याकडे धावत जाऊन त्याने असे कोणते शब्द उच्चारले ज्यामुळे त्याच्या मनातील भीती आणि कपट दोन्ही उघड झाले? हे आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण 3ऱ्या श्लोकाचा असाच सविस्तर अर्थ समजून घेणार आहोत. जर तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेचा हा प्रवास आणि ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला आताच एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. अध्यात्म आणि जीवनाचे हे सार असेच सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा. यामुळे पुढचा श्लोक अपलोड होताच त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. जय श्री कृष्ण.